झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. मराठीचा अवमान केला सांगत धुळ्यातील स्टेट बँक प्रमोदनगर शाखेत केला राडा. बँक अधिकाऱ्याच्या कानशिलात मारणे पडले चांगलेच महागात. दोघा शिवसैनिकांना झाली अटक, बाकी फरार. धुळे शहरातील देवपुरात असलेल्या स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत सोमवारी मोठा राडा झाला. तेथील बँक अधिकाऱ्याने मराठी भाषेचा अपमान करीत एका महिलेशी अरेरावी केली, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी बँकेत जाऊन याचा जाब विचारत थेट त्या अधिकाऱ्याच्या कानशिलातच लगावली. यामुळे वातावरण तापले. देवपूर पोलीस ठाण्यात जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, धीरज पाटील आणि त्या महिलेसह 15 जणांवर गुन्हा दाखल झाला. बँक अधिकारी कर्मचारी संघटना या विरोधात एकवटल्या. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देत आंदोलन केले. प्रकरण संघटनेच्या वरिष्ठ पातळीवर पोहोचले आणि मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी हा विषय थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. पोलिसांनी नरेंद्र परदेशी आणि धीरज पाटील यांना अटक केली. पोलीस आणखी इतरांच्या मागावर आहेत. बँक अधिकाऱ्यांच्या मते, आम्ही मराठी भाषेबद्दल अपमानजनक बोललोच नाही. आमची चूक नसताना त्या महिलेची माफी मागायला लावली. तर शिवसैनिकांचे म्हणणे आहे की त्यांनी मराठीचा अपमान केला. शिवसैनिकांनी केलेला अताताईपणा सध्या तरी त्यांच्या अंगाशी आल्याचेच या प्रकरणात दिसते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.